Open our Bibles to Isaiah chapter 43 verse 19. यशया 43वा अध्याय आणि त्यातलं 19व वचन यायला कृपया सगळ्यांनी आपलं बायबल काढा. उघडा यशया 43 आणि 19. See, I am doing a new thing. Now it springs up. Do you not perceive it? I am making a way in the wilderness and streams in the wasteland. यशया 43:19 म्हणतं, पहा मी एक नवे कृत्य करतो, आता ते उगवेल. तुम्ही ते समजणार नाही का? मी रानात मार्ग करीन आणि वाळवंटात नद्या वाहवीन. Praise God. देवाला धन्यवाद. What a blessed assurance. काय धन्य खात्री देवाने आपल्याला दिलेली आहे. God reveals an important truth आणि परमेश्वर एक महत्त्वाचं सत्य आपल्याला इथे उलगडतोय about how he works in our lives. की देव आपल्या जीवनात कसं काम करतो. Sometimes कधी कधी God doesn't restore the old, जे जुनं आहे ते देव आपल्याला परत देत नाही, but पण instead he chooses to bring something completely new in our lives. त्याच्याऐवजी देव काहीतरी संपूर्ण नवीन आपल्या जीवनात आणायचा प्रयत्न करतो. In other words, दुसऱ्या शब्दात, what you expected from him, तुम्ही देवाकडनं जे अपेक्षित ठेवलंय, at times it doesn't come. कधी कधी ती अपेक्षा पूर्ती होत नाही आणि अपेक्षांप्रमाणे देव देत नाही. And what we never expected, आणि कधी कधी आपण ज्या अपेक्षा ठेवल्याच नव्हत्या that comes to us. असं काहीतरी आपल्याकडे येतं. You need to be willing to accept what comes from God's hand. देवाच्या हातून जे येतं ते स्वीकारायला आपण इच्छुक पाहिजे, तयार पाहिजे. Because what comes from God, कारण देवाकडून जे काही येतं it's always the best. ते नेहमी चांगलंच असतं, It उत्तमच असतं. may not look best. ते दिसायला तुला उत्तम दिसणार नाही It may not begin to look best in the beginning. आणि सुरुवातीला तुला ते उत्तम किंवा चांगलं वाटणार नाही, But पण in the long run, लांबच्या पल्ल्यात that is the best for you. तेच तुझ्यासाठी उत्तम आहे. Now, this isn't because God doesn't care about what was lost. आता हे यामुळे नाहीये की जे काही आपलं गेलं त्याची देवाला परवाच नाही म्हणून नव्हे, But because he is always moving us forward into his greater purpose. पण देव नेहमी आपल्याला पुढे 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 त्याच्या महान संकल्पांमध्ये पुढे नेत असतो. And we should learn to live in his purpose. आणि आपण सुद्धा देवाच्या संकल्पात जगायला शिकायचं. We should be thankful for his purpose in our lives. देवाचे आभार मानायचे आपल्या जीवनामध्ये त्याचे जे काही संकल्प आहेत त्यासाठी. Amen. आमेन. And when God says आणि जेव्हा देव म्हणतो he's making a way in the wilderness की तो रानात मार्ग तयार करत आहे and streams in the wasteland, आणि वाळवंटात नद्या वाहवत आहे, what he's trying to convey? इथे देव आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहे? He is showing his ability इथे देव आपल्याला त्याची क्षमता दाखवत to आहे bring forth life where there was death. की जिथे मृत्यू होता तिथे जीवन आणायची त्याची क्षमता He is showing it to you. देव तुला दाखवत आहे. How powerful he can be in your life. देव किती सामर्थ्यवान तुझ्या जीवनात ठरू शकतो. Amen. आमेन. In the deadness of the wilderness, he can bring water. रानातल्या मृतपणात तो पाणी आणू शकतो. Amen. आमेन. But पण he may not return what we lost. आपलं जे गेलेलं आहे, जे हरवलेलं आहे, जे नुकसान झालेलं आहे, कदाचित तेच तो आपल्याला परत देणार नाही. See, he may not give you always what you have lost. आणि नेहमी तुझं जे काही गेलंय ते तो तुला परत करेल असं काही नाही. Sometimes he will check up your heart, कधी कधी देव तुझं हृदय तपासेल whether you are ready to receive what he has and what he wants to give you. की देवाकडे तुझ्यासाठी काय आहे आणि देवाला तुला काय द्यायचंय ते तू घ्यायला तयार आहेस का, यासाठी देव तुझं हृदय सुद्धा तपासेल. Amen. Amen. And that's why you should say yes to God. आणि म्हणून आपण ना नेहमी किंवा तुम्ही सुद्धा नेहमी देवाला यस किंवा हो म्हणायला शिका. So he may not return what you lost always, म्हणजे देव नेहमी तुझं जे नुकसान झालंय किंवा तुझं जे गेलंय ते तुला परत करणार नाही, but he may provide something new, काहीतरी नवीन पुरवेल, but that also reflects his grace. पण त्यातही त्याची कृपा आपल्याला दिसून येईल. That also reflects his love. त्याच्यात सुद्धा त्याचं प्रेम आपल्याला दिसून येईल. That also reflects the plan he has for you. आणि त्याच्यात सुद्धा देवाची जी योजना तुझ्यासाठी आहे ती आपल्याला दिसून येईल. Amen. नसते हट्ट करू नका. What he gives is always the best. एक तर देव जे देतो ते नेहमीच चांगलं देतो, Amen. है ना. Job's story इयोबाची कहाणी is a perfect example एक परिपूर्ण उदाहरण आहे. how God works in ways which are different from our ways. देव कसं आपले जे मार्ग आहेत त्या मार्गांच्या
वेगळ्या मार्गाने कार्य करतो. You know the story of Job. तुम्हाला योबाची कहाणी ठाऊकच आहे. How he lost everything. कसं योबाचं सगळं काही गेलं. But we are not talking about the substances that he lost. पण योबाचं जे काही गेलं त्याच्याविषयी आपण बोलत नाही. But पण the most important and precious things that he lost were his children. सगळ्यात महत्वाचं आणि मोलाचं योबाचं जे गेलं म्हणजे त्याची मुलं गेली. And so in that area we are going to speak. तो भाग आपण बोलणार आहोत. How God at times does not return what we lost. कधी कधी देव आपलं जे नुकसान झालंय ते आपल्याला परत देत नाही. ते कसं हे यावरून मी बोलीन. Now God didn't resurrect Job's first children. देवाने योबाच्या पहिल्या 10 मेलेल्या मुलांना परत जिवंत केलं नाहीये. He gave all the possessions, all the wealth that he lost. सगळी मालमत्ता धनसंपत्ती परत केली देवाने त्याला. But पण when it came to his children, जेव्हा त्याच्या मुलांचा प्रश्न आला he did not give back his children. देवाने त्याला त्याची मुलं परत दिली नाहीत. He resurrected everything of Job, सगळं पुनरुत्थित केलं योबाचं. but he did not resurrect his 10 dead पण children. 10 मेलेली मुलं नाही परत जिवंत करून पुनरुत्थित केली. And so at times I used to ask God, कधी कधी मी देवाला विचारायचो, Lord, प्रभू you blessed him double. तू त्याला दुप्पट आशीर्वाद दिला. Okay, ठीक आहे, why didn't you resurrect his dead children? त्याची ती मेलेली 10 मुलं तू त्याला का नाही जिवंत करून दिली. I mean, that would have been a great happiness for Job. योबासाठी तो एक मोठा आनंद ठरला असताना की माझी 10 मेलेली मुलं मला परत जिवंत मिळाली. But God gave him 10 new children. पण देवाने त्याला 10 नवीन मुलं दिली. Now, this wasn't about replacing the old. आता हे काही जुन्यांची जागा नव्याने घेतली असं रिप्लेसमेंट वगैरे नाही, But about showing that his blessings are not limited to restoring the past. पण हे दाखवणं की देवाचे आशीर्वाद केवळ भूतकाळच आपल्याला पुनर्वसित करून द्यायचा आहे एवढ्यावर मर्यादित नाहीये. God demonstrated his ability देवाने त्याची क्षमता दाखवली. to create a new chapter in his life. देवाने त्याची कुवत दाखवली की तुझ्या जीवनात एक नवीनच अध्याय आता मी सुरू करू. You have to begin new. नवीन सुरुवात कर. Forget the past. भूतकाळ विसरून जा. Yes, you will have pain, आणि अर्थातच तुला वेदना होणार, यातना होणार, but दुखणार, खुपणार, पण the new joy also will come. नवीन आनंद पण येईल. Sometimes you need to forget what you had lost before. कधी कधी अगोदर तुमचं जे गेलंय ना ते तुम्ही विसरून जायचं की माझं काय गेलं. You will not get maybe at times in the same measure or the same things. कधी कधी जे गेलंय तेच किंवा तेवढ्याच प्रमाणात मिळेल असं काही सांगत नाही. God always starts a new chapter. देव नेहमी नवीन अध्याय सुरू करतो And he may start with new people, आणि नवीन लोकांनी कदाचित सुरू करेल. यू नेव्हर नो. a new location, नवीन परिसराने सुरू a करेल, new plan, नवीन योजनेनं सुरू करेल. something that you need to discover. असं काहीतरी की जे तुझं तुला शोधून काढावं लागेल. You have to learn to live with the new. तुला शिकावं लागेल जे नवीन आहे त्यासोबत जगणं. And God wants you to live with the new by his grace. आणि देवाची इच्छा आहे जे नवीन आहे त्यात तू त्याच्या कृपेनं जग. See, माझं जुनं गेलं, माझं जुनं Yes. गेलं ते रडू नको. even after deep sorrow, you need to learn to rejoice in the new. खूप दुःखानंतर सुद्धा तुम्ही नवीन आनंदात आनंद करायला शिकलं पाहिजे की त्या नवीन गोष्टीत त्या नवीन याच्यात पण मला आनंद आहे. Start new. नवीन सुरुवात करा. Start new with God. देवाबरोबर सुद्धा नवीन सुरुवात करा. We often long for God to return things exactly as they were. पण आपली अशी इच्छा असते की माझं जे काही गेलं देवाने बरोबर तसंच मला परत करावं. तेच घर मला पाहिजे, पण तेच घर पाहिजे मला. तसंच सेटिंग पाहिजे, असंच हवं होतं ना. इथंच लोकेशन पाहिजे, हो ना. मला दापोडीच हो पाहिजे. का? See, God may not give you देव at times. कदाचित नाही देणार तुला कधी कधी. He may give you बोपोडी. बोपोळी देईल. देव म्हणेल नदी अलीकडे नाही, नदी पलीकडे जा. No, but God, I always love to stay on the 10th floor. नाही, मला नेहमी 10वा मजलाच आवडायचा. तुझं म्हणणं कोण ऐकणार आहे. देवाचं चालेल. Start learning to live on the first floor. म्हणायचा प्रयत्न माझा असा आहे, 1ल्या मजल्यावर राहायला शिका. See, तुला 10वा आवडत असेल रे,
पण पहिला मजला देव देतोय. He त्याच्या राहायला does शिक. this. देव करतोय. Why? का? So that you may trust him. की तुझा विश्वास देवावर When बसावा. he does something new, you need to trust की him. देवाने काहीतरी नवीन केलं की तुझा विश्वास देवावर बसला पाहिजे. Amen. आमेन. His plans are always higher than ours. एक तर देवाच्या योजना आपल्या योजनांपेक्षा नेहमी उंच असतात. And his blessings, though they may look different, are always good. आणि त्याचे आशीर्वाद जरी आपल्याला वेगवेगळे दिसले वाटले तरी ते नेहमी चांगले असतात. See, Job is seeing a new face. इयोब नवीन चेहरे पाहत होता. He kept new names. नवीन नावं ठेवली. त्याने परत नवीन 10 मुलं त्याला झाली ना, त्या 10 नवीन मुलांचे नवीन चेहरे, 10 नवीन नावं. Now, I mean, it's not that he lost 10 dogs and so now he got 10 dogs, हे असं new नव्हतं ना dogs. की त्याची 10 कुत्री गेली मेली आणि आता त्याला परत नवीन 10 कुत्री मिळाली. हा कुत्र्यांचा प्रकार नाही ना रे. That he lost 10 dogs, God said, no, I will give something new, take 10 new cats. की 10 कुत्री त्याची मेली आणि मग देव म्हणाला आता नवीन काहीतरी देतो, आता 10 मांजरी घे. See, you will accept it, isn't it? है ना, आपण स्वीकारू. Because we are not so emotional. का आपण एवढे भाऊक पण नाही. But when it is children, त्याविषयी ना एवढे आपण भाऊक नाही. पण जेव्हा आपल्या मुलांचा प्रश्न येतो, you would always prefer your old than the new. मग असं वाटतं ना की मला माझं जुनं मुलंच हवं होतं, नवीन नको. But पण that is the way God operates at times. देव कधी कधी असंच कार्य करतो ना. What you want, he may not give you. तुला जे हवंय ते देव तुला कदाचित नाही देणार. यू नीड टू लेट इट गो. And you need to take what he gives आणि देव जे देतो ते घ्यायला तू शिकलं and पाहिजे rejoice in it आणि आनंद करायचा and त्याच्यात. learn how to live with it. आणि शिकायचं की देव काहीतरी नवीन देतोय तर त्याच्यात आता मी आनंदाने कसं राहू. And this newness reminds us आणि हे नाविन्य आपल्याला आठवण करून देतं. that God is always at work, देव नेहमी काम करतो याची आठवण. always crafting a future that holds more than we can ever even imagine. आणि नेहमी असं काहीतरी एक उज्ज्वल भविष्य देव आपल्यासाठी कोरत असतो की ज्याची कल्पनाही आपण नाही करू शकत. That's what Ephesians 3:20 says. इफिस 3:20 मध्ये असंच लिहिलंय. Trusting God's blessings देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवणं. when he gives something new in place of the old. ज्या जुन्याच्या जागी देव काहीतरी नवीन देतो त्यावेळेला सुद्धा It can be challenging. हे आव्हानात्मक असू शकतं की मला तर माझं जुनंच हवं होतं पण देवाने नवीन दिलं. You know, we always prefer the old ways, the old house, the old things. आपल्याला कसं आपलं ठरलेलं असतं ना की माझ्या जुन्या गोष्टी, माझं जुनं घर, माझी जुनी साडी, माझं जुनं हे, माझं जुनं ते आवडतं. You know, because sometimes when you shift into a new house, कधी कधी आपण नवीन घरी गेलो, morning you get up, you go this way because you always were going this way to your kitchen. सकाळी उठल्यानंतर तुम्ही जुन्या घरातच आहात असं तुम्हाला वाटत असतं. तर त्या जुन्या घराचं किचन असतं त्याच दिशेने तुम्ही जाऊन मग आदळता कारण हे नवीन घर आहे. See? So everything has to be readjusted. म्हणजे सगळं परत रिअलाइन अँड रिअडजस्ट करायला लागतं. But God wants you to readjust. पण देवाची इच्छा आहे तुम्ही रिअडजस्ट करा. Amen. आमेन. And especially आणि- when we face losses that leave us longing for what we once had. खास करून असं जर काही नुकसान आपलं झालं असेल की जे नेहमी आपल्याला परत हवं होतं आणि ते जर नाही मिळालं तर त्यावेळेला खास करून असं होतं. So Job's story offers a powerful example तर योबाची कहाणी आपल्याला एक सामर्थ्यवान उदाहरण देत आहे of how God's ways are higher than our ways, कशा पद्धतीने एक तर देवाचे मार्ग आपल्या मार्गांपेक्षा उंच आहेत that God's thinking is also in this fashion. आणि देव असेही विचार करतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे. Amen. आमेन. You need to know God operates at times even in this fashion. तुला कळलं पाहिजे देव कधी कधी असंही काम करतो बर का. And so when Job lost his children, आणि म्हणून ना जेव्हा योबाची 10 मुलं मेली, God didn't bring back the same children to him, देवाने त्या 10 मुलांना परत जिवंत करून आणलं नाही त्याच्या समोर, but instead blessed him with new children. तर परत नवीन 10 मुलं दिली. And this teaches us यातनं आपल्याला शिकायला मिळतं that it is God's decision देवाचा निर्णय चलेगी प्रभू की and it should be final, आणि तोच फायनल पाहिजे कारण सत्ता त्याचीच आहे. and we should know आणि आपल्याला कळायला हवं that God's blessings देवाचे आशीर्वाद are not bound by our limited understanding. आपल्या मर्यादित समजुतीला बांधलेले नाहीयेत. You may not understand his ways, तुला नाही कळणार देवाचे मार्ग कदाचित, but as children of God, पण देवाची मुलं या नात्यानं we need to accept it. आपण स्वीकारायचं.